नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत संजय निरुपम साहेब यांच्यासोबत. आज आपण बघत असाल की ज्या पद्धतीने एक चेहरा पक्षाची ओळख निर्माण करतो, असा एक चांगला चेहरा. आणि राजकारणामध्ये दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की एखादा चांगला नेता असतो जो पक्षाला चांगलं मजबूत करू शकतो, ओळख देऊ शकतो, अशाला जेव्हा साईडला केलं जातं तेव्हा पक्षाला दुर्बुद्धी सुचते की काय असं आपल्याला सुद्धा वाटतं. आज जेव्हा संजय निरुपम साहेब शिवसेनेतसुद्धा होते तेव्हा एक वाघासारखे होते. आपण त्यांना नेहमी बघायचो. जेव्हा ते बाहेर निघायचे तेव्हा संजय निरुपम साहेब एक शिवसेनेची मोठी ओळख म्हणून ते लोक त्यांना ओळखायची. आणि त्याच पद्धतीने काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांनी गेली अनेक वर्ष काम करत करत जी आंदोलनं केली, असे अनेक विषय साहेबांनी हाताळले. पण त्यानंतरसुद्धा मुंबईमध्ये एक ज्यावेळेला सरकार स्थापन झालं आघाडीचं, त्यानंतर एक काँग्रेसचं नशीब जीवनदान मिळालं असंच म्हणायला हरकत नाही. आणि त्यामध्ये सुद्धा मोठी गोष्ट म्हणजे संजय निरुपम साहेब ह्यांच्यासारखी व्यक्तिमत्व असताना सुद्धा त्यांना हे कळलंच नाही की आमच्याकडे एवढा मोठा हिरा आहे आणि या हिऱ्याला आपण कसा पद्धतीने त्यांना सूट दिली पाहिजे आणि काम. आणि त्यांची एक पद्धत वेगळी आहे संजय निरुपम साहेबांची. आणि अशामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकत असाल की यावेळेला जर मोठी चूक केली असेल तर उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये एक चांगली ओळख, ज्यांना मतं मागायची गरज नाही तर लोक म्हणतात की साहेब आप घर पे बैठे मत हम दे देंगे, अशी परिस्थिती असताना काँग्रेसनी त्यांना साईडलाईन केलं आणि आता ते रागवलेत आणि आता ते पक्षापासून दूर गेलेत. आपण त्यांच्याकडनं आता अजून दुसऱ्या गोष्टी जाणून घेऊया. निरुपम साहेब, तुमचं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद साहेब. खूप बरं वाटतं की एक संजय निरुपम साहेब म्हणजे पक्षाला एक मोठी मजबूती देणारा एक नेता, आणि अशा वेळेला जेव्हा एक साईडलाईन केलं जातं, साहेब किती मनात दुःख वाटलं साहेब? दुःख तर आहे, पण काय करू शकतो. त्यांचा पक्ष आहे आणि ते स्वतःचा पक्ष एक प्रायव्हेट लिमिटेड फर्म सारखा चालवतात आणि त्यांच्यामध्ये असा काही एक ध्येय धोरण नाही आहे की ज्यांच्याकडे मेरिट आहे, ज्यांच्याकडे काम करण्याचा एक जोश आहे, ज्यांच्याकडे एक मेहनत आणि जो कष्टाळू प्रवृत्तीचे लोक आहेत. तर माझा मतलब असा माणसाचा काहीही तिकडे एक मान सन्मान नाही आणि असा माणसाचा काही परख नाही, असं माणसाचा काही ते जवळ घेत नाही, त्यांना काही जबाबदारी देत नाही, असं माणसाचं ते उपेक्षा करतात. तर यामुळे माझ्यासारखा एक जमिनीवर उतरून काम करणारा एक कार्यकर्ता एक दुर्लक्षित होता आणि आता दुर्लक्ष एवढा झाला की गेल्या 4-5 वर्षापासून तो माझ्या विरोधात ते होते सगळे. तो आता एक शेवटी एकच माझ्याकडे पर्याय होता की आता राम ठोकून काँग्रेसमधून निघायचा आणि निघालो. साहेब, तुम्ही आता म्हटलात की माझ्या विरुद्ध षडयंत्र होतं, मला दूर केलं जात होतं. साहेब, आज बघायला गेलं तर तुम्ही सुद्धा मुंबईचे अध्यक्ष होतात काँग्रेसचे. एक वाटायचं की काँग्रेसचा कोणतरी अध्यक्ष चेहरा आहे, काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही आंदोलन घ्यायचे, वीज बिलच्याबद्दल तुम्ही आंदोलन घेतलं, असे शेतकरी आपलं फेरीवाल्यांच्या विरोधात जरा काही गोष्ट होत आहे, तुम्ही तेव्हा त्या रस्त्यात जात होते. पण आज तुम्ही बघत असाल तर वर्षा गायकवाडजी सारख्या एक व्यक्ती आहेत ज्या आज मुंबईच्या अध्यक्ष आहेत, पण एक तेवढी पॉवर नाही आणि तेवढा एक उत्साह लोकांमध्ये दिसत नाही. तर साहेब, काय असं होतं की तुमच्यासारख्या व्यक्तीला जर साईडला केलं जातं तर त्यांना पक्षाला ओळख नाही? तुम्ही म्हटलं की ज्या पद्धतीने पक्षाला ओळखच निर्माण करता येत नाही आहे, त्यांचं अस्तित्व नाही आहे. देशाचे अध्यक्षसुद्धा अशा एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत. तर साहेब, काँग्रेस कुठे आहे साहेब? कुठे तुम्ही बघता काँग्रेसला आणि तुम्ही त्यात होतात आजपर्यंत? आता सध्या काँग्रेसच्या जो अंतची सुरुवात होत आहे, तो काँग्रेसची फार बिकट परिस्थिती आहे. काँग्रेसमध्ये काम करणारे लोकांची काही पूछ नाही. काँग्रेसमध्ये एक सुरुवातीपासूनच एक परंपरा आहे की जे चापलूस असतात, चमचागिरी करतात, ते एक मुख्य जो मेन लीडरशिप असतो हायकमांडच्या आजूबाजूला ते एक पोझिशन घेतात. तो हा जुना आहे, पण वेळोवेळी जो एक काम करणारे लोक आहेत त्यांच्या पण एक पूछ होती पूर्वी. पण आता ते असं होत नाही. आता फक्त चापलूस आणि चमचागिरी करणारे लोकांच्या एक पूछ आहे. यामुळे काँग्रेसची दुर्गती झालेली आहे. आता काँग्रेस दिन बदिन एक 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 कमी होत आहे आणि काँग्रेसला मानणारे लोक पण हळूहळू खूप कम होत आहेत. आज भाजपचा राज आहे. गेल्या 10 वर्षापासून पंतप्रधान मोदीजी सत्तेवर आहेत आणि सत्तेच्या शिखरावर आहेत, पण त्यांच्या विरोधात लोकांमध्ये कुठल्या प्रकारच्या अँटी इन्कम्बन्सी नाही आहे, नाराजी नाही आहे आणि भाजप दिन प्रतिदिन वाढत आहे, पण काँग्रेस पार्टी एवढाच गतीने कमी होत आहे, रिव्हर्स होत आहे. कारण असं आहे की काँग्रेसमध्ये ते ध्येय धोरण सांभाळणारे लोक आता त्यांच्याकडे आता बुद्धिमत्ता राहिलेली नाही. ते आता कुठल्या परिस्थितीत जे काही आहे ते हातात घ्या आणि बाकीचे दिवस
संपवूया अशी एक भूमिका काँग्रेसमध्ये लोकांकडे आहे. त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली. तुम्ही मुंबई काँग्रेसबद्दल बोलला. लोकांच्या मला सांगतात की मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा मुंबई काँग्रेस म्हणजे एक ज्वलंत संघटना होती आणि मुंबईचे प्रत्येक विषयावर कार्यकर्त्याला मग घेऊन रस्त्यावर उतरून काम करत होतो आणि एक संपूर्ण मुंबईमध्ये लोकांना दिसत होतो की आमचा पक्ष आहे आणि आमची आवाज हा पक्ष बनू शकतो आणि बनत आहे. पण लोक मला सांगतात की माझ्या पूर्वी आणि माझ्या पदावरून त्यांनी हकालला, निघाला नाही, त्यांनी हकालला. त्याच्यानंतर कधीही काँग्रेस एवढी ॲक्टिव्ह नव्हती. माझ्या पूर्वी पण काँग्रेस कधी एवढी ॲक्टिव्ह नव्हती आणि मी जेव्हा रिजाईन केलो आणि निवडणुकीमध्ये उतरलो मी 2019मध्ये, त्यानंतर काँग्रेस पार्टी म्हणजे एकदम घरात बसलेली पक्ष आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ता पण बिचारे एकदम कंटाळून गेलेले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम देत नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांना काही त्यांच्यामध्ये जोश भरत नाही. त्यांना बरोबर घेऊन लोकांचा प्रश्न सोडविण्याचा जो एक काम असतो ते काम पण करत नाही. यामुळे मुंबईमध्ये आता काँग्रेस एकदम संपण्याची परिस्थितीमध्ये आहे. साहेब, आता काँग्रेसविषयी आपण समजूया का, तुम्ही त्यातून निघालेले पण आहात. पण साहेब, आता पुढची भूमिका तुमची फार महत्त्वाची आहे, कारण तुम्ही एक चेहरा आहात साहेब. आणि ज्या पद्धतीने साहेब 5 वर्ष तुम्ही लोकांच्या संपर्कात होतात, कार्यालयात लोक तुम्हाला भेटतात, तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवतात साहेब. पण आता पुढे 5 वर्ष तुम्ही बसलेलं हे लोकांना चालणार नाही, कारण तुम्ही एक आवाज आहात. आज संसदेत पण तुम्ही अनेक विषय उचललेले आहात. तर साहेब, कसं असतं की आज ज्या पद्धतीने तुम्ही बाहेर पडलेले आहात, तुमची ॲक्टिव्हिटी काय कळत नाही आहे, तर लोक पण टेन्शनमध्ये आहेत की संजय